साप्ताहिक विशाल क्रांतीच्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांचा गौरव, समाजहितासाठी कार्य करणाऱ्यांचा राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मान। साप्ताहिक विशाल क्रांती व विशाल क्रांती न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव करण्यात आला। समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मान चिन्ह, सन्मानपत्र तसेच मानाचा फेटा बांधून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। विशेषतः महिलांचा करण्यात आलेला गौरव कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला। कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पत्रकारितेचे आद्य जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली। प्रास्ताविकात संपादक आप्पासाहेब भोसले यांनी साप्ताहिक विशाल क्रांतीची स्थापना सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी करण्यात आल्याचं सांगितलं। पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। यावेळी सुलोचना कोळी यांनी साप्ताहिक विशाल क्रांतीचे पुढे दैनिकात रूपांतर व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली। कार्यक्रमाचे स्वागत वैशाली मालप यांनी केलं। उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सत्कार संपादक आप्पासाहेब भोसले यांच्या हस्ते करण्यात आला। मनोगतात बोलताना महाराष्ट्र दूरसंचार BSNL उपाध्यक्ष विजयानंद माने यांनी सध्याचे युग हे मोबाईलचे युग असल्याचं सांगत सैनिक, शेतकरी आणि पोलिसांचा सन्मान होणं काळाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं। पत्रकार हे वर्षातील 364 दिवस समाजासाठी कार्यरत असतात, त्यामुळे त्यांनी सामाजिक प्रश्नावर प्रभावीपणे लेखन करावे असंही त्यांनी नमूद केलं। बदलत्या सामाजिक परिस्थितीत मोबाईलमुळे संस्कार व कौटुंबिक नात्यामध्ये बदल होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। या कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सौ भाग्यरेखा पाटील, विजयानंद माने, संजय पाटील, आनंद गुरव, अश्विनी पवार, केशव धुमाळे, जितेंद्र चौगुले, सुरेंद्र पिंपळे, सुलोचना कोळी, ॲडव्होकेट गीता म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पवार यांनी केलं, तर आभार प्रदर्शन उत्तम जगताप यांनी केले। उत्साहपूर्ण वातावरणात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला।